परीक्षेच्या 2 दिवस अगोदर परीक्षा पॅटर्न चेंज करण्यात आला, तर याचा परिणाम विद्यार्थ्यावर काय होणार आहे आणि अशा वेळेस कशा पद्धतीनं स्थिर राहून टायपिंगची एक्झाम द्यायची. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच हा जो निर्णय झालेला आहे, माझ्या मतानुसार अतिशय चांगला निर्णय आहे. परंतु ह्या परीक्षा पॅटर्नचा निर्णय एकदम अगोदर घ्यायला पाहिजे होता. जेव्हा जाहिरात काढत आहे त्यावेळेसच त्याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे होतं, की यावेळेस टायपिंगची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे स्क्रीन टू स्क्रीन घेतली जाणार आहे. त्याच्यामुळं आता जे विद्यार्थी टेन्शनमध्ये आलेले आहेत, ते टेन्शनमध्ये येत नव्हते आणि त्यांची परीक्षा चांगल्या प्रकारे गेली असती. परंतु आता पण सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने तयारी केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना मी सांगतो, की तुमच्यासाठी गेम चेंजर पॉइंट ठरलेला आहे आणि तुमच्यासाठी हा जो निर्णय आहे परीक्षा पॅटर्नचा, अतिशय चांगला निर्णय आहे. कारण आता ज्या विद्यार्थ्याला 10-12 मिनिट्स लागत होते ऑफलाईन पद्धतीने पॅसेज टाइप करायला, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं पॅसेज आता 7-8 मिनिटांमध्येच कव्हर होईल आणि हा पॅसेज 7 ते 8 मिनिटांमध्ये का कव्हर होईल असं मी का सांगत आहे? तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. स्क्रीन टू स्क्रीन पॅसेज टाइप करत असताना पूर्ण लक्ष तुमचं त्या एका वर्ड्सकडे असते समोरचं आणि पहिली गोष्ट एक सुद्धा लाईन सुटण्याची भीती नसते, शब्द चुकण्याची भीती नसते. पूर्ण कॉन्सन्ट्रेट तुमचा त्या स्क्रीनवर असल्यामुळं आपले शब्द बरोबर टाइप्स होतात. याच्यामुळं जे 2-3 मिनिट्स आहेत ऑफलाईन पॅसेजमध्ये एक्स्ट्रा राहायचे, ते पूर्ण मिनिटं तुमचे आता यामध्ये वाचणार आहेत आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेट आपला स्क्रीनकडे असल्यामुळं लाईनी सुटण्याचा देखील प्रश्न आता राहिलेला नाही. त्याच्यामुळं हा सर्वात बेस्ट पॉइंट आहे. परंतु आता एक्झाममध्ये प्रेझेंटेशन तुम्हाला याचं व्यवस्थित करता आलं पाहिजे. ॲडमिट कार्ड्सवर काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं तंतोतंत तुम्हाला पालन करायचं आहे. तर पहा, केंद्रावर तुम्हाला 15 मिनिट अगोदर पोहोचायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत वेळ व ठिकाण यामध्ये बदल केला जाणार नाही. म्हणजे सेंटरमध्ये तर कोणत्याही हालतीमध्ये कोणतीही पोझिशन असू द्या, त्यामध्ये बदल केला जाणार नाही. त्याच्यानंतर हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला सोबत न्यावे लागणार आहेत आणि जी परीक्षा आहे संगणकावर घेण्यात येईल. याचा अर्थ असा आहे, की एक्झाम संगणकावरच होईल. एखाद्या मशिनीवर होणार नाही. याचा अर्थ असा नाही, की ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल. आणि याचा कालावधी दिलेला आहे स्पष्ट, सर्वांना माहीत आहे 10 मिनिटं. पुढे ही नवीन जी पद्धत आली यामध्ये पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाइप करायचं आहे, जे की तुमच्या ॲडमिट कार्ड्सवर तुम्हाला दिलेलं आहे. आता इथं महत्त्वाचं पॉइंट्स दिलेलं आहे. परीक्षेच्या वेळी दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक पाळाव्यात. याचा अर्थ असा, जे काही व्हायरल नोटिफिकेशन्स फिरायला इकडे-तिकडे टेलिग्राम्सवर वगैरे सगळीकडे, तर त्या ज्या सूचना आहेत, त्या सूचना तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये दिल्या जाणार आहेत किंवा डायरेक्टली एक्झाम ज्या हॉलमध्ये आहे त्याच्या बाहेर ते चिटकवलं जाणार आहे. अशा पद्धतीचं या पॉइंटचा अर्थ असणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जेवढ्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये टायपिंगच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यामध्ये ऑफिशियल वेबसाईटवर कधीही या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परीक्षा कालावधीत कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा बाहेरून जाण्याची परवानगी नाही. एकदा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेले तर परत तुम्हाला तिथं जाता येणार नाही. परत या सर्व गोष्टी वाचून घ्या. हे जे काही डिजिटलायझेशनचे साधन आहे ते देखील आपल्याला सोबत ठेवायचे नाही. त्यानंतर पुढे पहा, परीक्षेदरम्यान उमेदवाराने कोणत्याही उमेदवाराशी बोलायचं नाही. म्हणजेच तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. एकदा एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर आपलं काम आहे 10 मिनिटामध्ये पॅसेज संपवणे आणि सूचना त्यांच्या सर्व संपल्याच्या नंतर त्यांनी जा म्हटल्याच्या नंतर एक्झाम हॉलच्या बाहेर येणे, एवढंच आपलं काम आहे. बाकी तिथं काही करायचं नाही. एकतर याचा परिणाम तुमच्या टायपिंगवर पण होते. ज्या चुका व्हायच्या नाहीत त्या चुका होतात. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही सायलेंट असणार, तुमची एक्झाम होईपर्यंत ते तुमच्याच फायद्यासाठी असणार आहे. पुढे टायपिंग परीक्षेसाठी पात्र ठरवणे म्हणजेच उच्च न्यायालयाची नियुक्ती हवी नाही. याचा अर्थ तुम्ही पास झाला म्हणजे तुमची प्रोसेस संपली नाही, तर पुढे मुलाखत वगैरे या सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत. आणि या व्यतिरिक्त कोणते स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. याचा अर्थ असा, तुम्हाला ईमेल वगैरे काही मिळणार नाही. तर मित्रांनो, शेवटी अजून सांगतो, तुमचं जे परीक्षा पॅटर्न बदललेला आहे, तर तो परीक्षा पॅटर्न तुमच्या फायदेशीर ठरणार आहे. तर कसा फायदेशीर ठरणार आहे, याचं कशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे, जी परीक्षा पद्धत बदललेली आहे, तर त्यासाठी मित्रांनो आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे आणि आज लास्ट तारीख आहे. आज 14 ऑगस्ट. तुम्ही सायंकाळी 7:30 पर्यंत
रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर 8 वाजता आपला लाईव्ह वेबिनार सुरू होणार आहे आणि या अंतिम वेबिनारमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर वेबिनार पाहिलेला आहे, वेबिनारला जॉइन झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांवर अशा विद्यार्थ्यांना एक मेल आलेला आहे. त्या मेलवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा. त्यामध्ये तुम्हाला 75% यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. तुम्ही डायरेक्टली जॉइन होऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे, ते सर्व विद्यार्थी. तर मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करा.